नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंच्या जीवाला धोका असल्यामुळे सायली मधुभाऊंना सुभेदारांच्या घरी घेऊन येते आणि इथे सुभेदारांनी मधुभाऊंना त्यांच्या घरी राहण्याची परवानगी मिळवून द्यावी यासाठी सायलीने त्यांच्यासमोर आता हात जोडून त्यांना विनंती केलेली असते आणि सुभेदारांनी मधुभाऊंना राहण्यासाठी परवानगी दिलेली असते. त्याचबरोबर जेव्हा मधुभाऊ आउट हाऊसमध्ये राहण्यासाठी जातात तेव्हा तिथे खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होतो. तिथे लहानपणीच्या तन्वीचा फोटो असतो आणि आउट हाऊसमध्ये जेव्हा मधुभाऊ लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघतात तेव्हा इथे 22 वर्षांपूर्वीचा सत्याचा उलगडा करतात की हा फोटो म्हणजे माझ्या सायलीचा आहे असं सांगितल्यानंतर सुभेदारांच्या घरामध्ये इथे आता खूप मोठा धमाका होतो. मधुभाऊंनी सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की हा फोटो माझ्या सायलीचा आहे. त्यामुळे इथे आता खरी तन्वी सायली असल्याचं सत्य मधुभाऊंनी सगळ्यांना पटवून दिलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता ज्या वेळेला सायली खरी तन्वी आहे हे समोर येतं त्याच वेळेला प्रिया ही खोटारडी मुलगी आहे, ही खरी तन्वी नाही आहे या गोष्टीचा खुलासासुद्धा मधुभाऊंनी सुभेदारांच्या इथे केलेला असतो. त्यामुळे इथे एका वेळेला दोन मोठ्या गोष्टींचा खुलासा होतो. ते म्हणजे एक, सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया ही खोटारडी मुलगी आहे आणि त्याचबरोबर अश्विनबरोबर लग्न त्याला फसवण्यासाठी करायचं आहे. त्याच्या पैशांसाठी प्रिया अश्विनबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेते. ही गोष्टसुद्धा प्रतिमा सगळ्यांच्या समोर आणून देते. त्यामुळे इथे आता एकाच वेळी दोन गोष्टींचा खुलासा झालेला असतो. तर इथे आता सुभेदारांच्या घरामध्ये खूप मोठा धमाका निर्माण झालेला असतो आणि प्रेक्षकांनो, आता या गोष्टी कशा काय समोर येतात, मधुभाऊ सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य कशा पद्धतीने सांगतात आणि सायली जेव्हा मधुभाऊंना घरी घेऊन येते त्यावेळेला सगळ्यांना कशी विनंती करते आणि मधुभाऊंना सुभेदारांच्या घरामध्ये राहण्याची परवानगी मिळवून देते, हे आपण आजच्या भागामध्ये सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता महिपतला सयाजी विखे पाटील यांनी सुपारी दिलेली असते की नानासाहेब रणदिवे यांना तुम्ही किडनॅप करायचं आणि त्यामुळे इथे महिपतने आपलं काम व्यवस्थितरित्या पार पाडलेलं असतं. आपल्या माणसांना पाठवून नानासाहेब रणदिवे यांना किडनॅप केलेलं असतं आणि इथे दोस्ती खात्यामध्ये महिपतने आता सयाजी विखे पाटीलला सांगितलेलं असतं की या म्हाताऱ्याला मधुकर पाटलाला कुठूनही शोधून काढ आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये. हा जर मेला ना तरच माझी मुलगी ही सुखरूपरित्या बाहेर पडू शकते, नाहीतर तो अर्जुन सुभेदार माझ्या मुलीला फासावरती लटकवल्याशिवाय काही राहणार नाही आहे. माझ्या मुलीचा फोटो भिंतीवरती आणि त्याला हार चढवल्याशिवाय तो काही स्वस्थ बसणार नाही असा त्याने मला शब्द दिला आहे. त्यामुळे मधुकर पाटील जिथे कुठे मिळेल त्याला मारून टाकायचं. त्यामुळे इथे आता ऐश्वर्याला ही बातमी कळल्यानंतर गुंड लोकांना हाताशी धरून ती मधुकर पाटलाला किडनॅप करायला सांगते आणि महिपत शिकरेकडे न्यायला सांगते. पण योग्य वेळेवरती सायली, अर्जुन त्याचबरोबर जानकी, ऋषिकेश चौघंजण एकत्र येऊन मधुभाऊंचा जीव वाचवतात आणि त्यामुळे इथे मधुभाऊंवरती चालणारी गोळी ही जानकीला लागलेली असते आणि आता मधुभाऊ जानकीकडे राहतात ही गोष्ट सगळ्यांना कळल्यामुळे इथे आता त्यांच्या जीवाला अजूनच धोका निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे इथे जानकीच्या सुद्धा जीवावरती आलेलं असतं. त्यामुळे इथे जानकी, ऋषिकेश म्हणतात की मधुभाऊ इथे आता सेफ नाही आहेत, तुम्ही त्यांना तुमच्याकडे घेऊन जा आणि त्यांना कुठेतरी अशा ठिकाणी ठेवा की गुंड लोक तिथे पोहोचू शकत नाही. तेव्हा अर्जुन, सायली म्हणतात की ठीक आहे, मधुभाऊंना आता आम्ही आमच्या घरीच घेऊन जातो, कारण चाळीमध्ये कुसुमताईकडे गेले तर ते महिपतची माणसं कधीही येतील आणि घराला आग लावायला सुद्धा कमी करणार नाही. मधुभाऊंना मारण्यासाठी ते कुठल्याही खालच्या पातळीला जाऊ शकतात. तेव्हा अर्जुन इथे विचार करतो की आता मधुभाऊंना काही केलं तरी आपल्या घरी घेऊन जायचं आणि गरज पडली तरी त्यांना आपण पोलीस प्रोटेक्शन द्यायचं असं अर्जुन आता सायलीला म्हणतो. तेव्हा इथे सायली म्हणते, पण मधुभाऊंना घरी कसं घेऊन जायचं, आधीच सगळेजण आपल्यावरती रागवलेत आणि मधुभाऊ तिथे कधीच पाऊल ठेवणार नाही असं सुद्धा म्हणालेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे मधुभाऊंची सेफ्टी आहे, बाकी काही नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, मला तुम्ही कुठेही ठेवा पण तुमच्या घरी घेऊन जाऊ नका, मी तुमच्या घरी नाही राहू शकत. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ अहो ते तुमच्या मुलीचं घर आहे, आता जरी सगळेजण रागवले असतील तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मुलीकडे येऊ शकता ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, पण आता परिस्थिती पूर्वीप्रमाणे नाही आहे.
तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी नाही तर मुलाच्या घरी येताय असं समजा आणि तुम्ही माझ्याबरोबर चला. त्या लोकांना काय सांगायचं, कसं समजवायचं हे आम्ही बघू. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मधुभाऊंचा नाईलाज होतो, कारण मधुभाऊंच्या हट्टापायी इथे आता जानकीला गोळी लागलेली असते. त्यामुळे आता सायली आणि अर्जुनचं ऐकायचं एवढंच त्यांनी ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे आता मधुभाऊ सायलीबरोबर जायला तयार होतात. तेव्हा इथे सुभेदारांच्या घरामध्ये सगळेजण शांतपणे बसलेले असतात. तेव्हा सायली आणि अर्जुन मधुभाऊंना घेऊन आल्यानंतर इथे सगळ्यांचा संताप होतो. सर्व सुभेदार चिडतात. पूर्णाजी म्हणतात की अर्जुन, हे काय, तू कुणाला विचारून या मधुभाऊंना इथे घेऊन आलास? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊंना मी इथे घेऊन आलो आहे, कारण मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे. महिपतची माणसं त्यांना शोधताय सगळीकडे, कारण त्यांना मारण्यासाठी. तेव्हा मधुभाऊ आपल्या इथे सेफ राहतील म्हणून मी इथे घेऊन आलो आहे त्यांना. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते, कुणाला विचारून घेऊन आलास? हे घर फक्त तुझ्या एकट्याचं नाही आहे, आम्ही सगळेजणसुद्धा या घरामध्ये राहतो. मग तुझ्या जीवाला धोका तू निर्माण करून घेतला आहेस, पण तुझ्यामुळे आता आमच्या जीवालासुद्धा धोका निर्माण करून घेतो आहेस का? अरे, तो महिपत एवढा मोठा गुंड आणि त्याच्याशी वैर घेतले यांनी, त्याच्यामुळे आम्ही आमचा जीव धोक्यात का टाकायचा? आणि कुणाला विचारून तू यांना इथे घेऊन आलास? तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो, पूर्णाजी मी समजू शकतो, पण आता आपण नाही त्यांची साथ देणार तर कोण देणार गं? तेव्हा इथे अश्विन म्हणतो, पण दादा, अरे तू आमच्या सेफ्टीचा सुद्धा विचार करायला हवा आहेस ना? तेव्हा प्रताप काका म्हणतात, आणि आता वकिली भाषेची उत्तरं आम्हाला देऊ नकोसा. हे घर माझं पण आहे, मी सुद्धा या घराचा मालक आहे, मी वाटेल ते करू शकतो, हे शब्द तू बोलायचे नाही. कारण हे घर तुझंही जरी असलं ना तरीसुद्धा आपणही सगळेजण या घरामध्ये राहतो, आम्हीही सगळेजण या घरामध्ये राहतो. तेव्हा आमचं म्हणणंसुद्धा गृहीत पकडलं पाहिजे, आम्हालासुद्धा विचारलं पाहिजे. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो की डॅड, मी समजू शकतो, पण तुम्हीसुद्धा मधुभाऊंची अवस्था आता कंडिशन समजून घ्या ना. त्यांना इथे राहणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, मग आपण काय करायचं? आता तू त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी एका गुंडाबरोबर वैर पत्करलेस आणि तू त्याच्या मुलीला जेलमध्ये टाकल्यानंतर तो तर हे करणारच ना. तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते की मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते, मला मान्य आहे की तुम्हाला इथे मधुभाऊ आलेले आवडलेले नाही आहेत, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की मधुभाऊंना इथे राहू द्या प्लीज. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, मधुभाऊंच्या जीवाला खरंच धोका आहे. मी इथे मधुभाऊंना आणता येणार नाही, म्हणून मी माझ्या बहिणीला जानकीला सांगितलं होतं की मधुभाऊंना घेऊन जा म्हणून. जानकीचं सुद्धा असंच आपल्यासारखं घर आहे, तरीसुद्धा मधुभाऊंच्या सेफ्टीसाठी तिने मधुभाऊंना आउट हाऊसमध्ये ठेवलं होतं. कुणालाही सांगितलं नव्हतं तिने, अगदी घरामध्ये सुद्धा नाही, कारण मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे तिला पण माहिती आहे. आणि तिची वैरीण घरातच राहते, ती म्हणजे ऐश्वर्या, तिला कळू नये म्हणून मधुभाऊंना तिने एका सेफ ठिकाणी ठेवलं होतं. पण तरीसुद्धा ते गुंड लोक तिथे पोचले आणि मधुभाऊंना मारता मारता इथे ती गोळी जानकीला लागून गेली. जानकी आता सुखरूप आहे, पण आमचे वडील मधुभाऊ, ज्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, जर ती गोळी जानकीने स्वतःवरती झेलली नसती तर आज मधुभाऊ आमच्यामध्ये नसते. तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, नाही म्हणू नका. माझ्यावरती राग आहे ना, तो माझ्यावरती कारा, माझ्याशी बोलू नका, पण आपल्या वैरमुळे माझ्या मधुभाऊंचा जीव धोक्यात येईल. मी सगळ्यांना विनंती करते, मधुभाऊंना या घरामध्ये राहण्याची परवानगी द्या. तुम्हाला माझ्याशी भांडायचं आहे, भांडा, माझा राग करा, पण मधुभाऊंवरती माझा राग काढू नका. त्यांच्या इथे जीवाचा प्रश्न आहे आणि माझे वडील माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जसे तुम्ही सगळे महत्त्वाचे आहात तसे मधुभाऊसुद्धा आहेत, पण मधुभाऊंमुळे तुम्हाला कुणालाही काही होणार नाही याची जबाबदारी मात्र मी घेते. तेव्हा हे घर तुमचं आहे आणि तुमचंसुद्धा विचार याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे, म्हणून तर आम्ही इथे तुमच्याजवळ बोलायला आलोत ना. तेव्हा आता एक मुलगी आपल्या वडिलांच्या जीवासाठी तुमच्याकडे विनंती करते, भीक मागते असं समजा आणि परवानगी द्या, नाही म्हणू नका. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, तुझ्या वडिलांना आम्ही इथे राहण्याची परवानगी देतो, पण या घरामध्ये नाही. जानकीने त्यांना आउट हाऊसमध्ये ठेवलं होतं ना, मग तसंच तूसुद्धा आपल्या आउट हाऊसमध्ये तुझ्या वडिलांच्या राहण्याची व्यवस्था करायची, कारण तुझे वडील जसे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत ना, तसे आम्हालासुद्धा आमची माणसं महत्त्वाची आहेत. आणि त्या मैपत गुंडाला कळलं तर आमच्या जीवालासुद्धा धोका निर्माण होता कामा नये, ते सुद्धा तुझ्या वडिलांमुळे आणि तुझ्यामुळे. म्हणून जर तुझ्या वडिलांना इथे ठेवायचं असेल तर आउट हाऊसमध्ये ठेव.
आम्हाला काही हरकत नाही आहे तिथे ठेवलंस तर. तेव्हा इथे जानकी म्हणते ठीक आहे, पण मधुभाऊ इथे आहेत ही वाच्यता इथलं कुणीच कुणाशी करू नका, म्हणजे त्या महिपतपर्यंत ही बातमी कळणार नाही. नाहीतर जर बाहेरच्या एका जरी व्यक्तीला कळलं ना तरीसुद्धा महिपतपर्यंत ही बातमी पोहोचेल आणि कदाचित मधुभाऊनं इथं राहणंसुद्धा कठीण होईल. तेव्हा इकडे तिला आता संशय प्रियाचा असतो, कारण जर घरातलं कुणीही प्रियाजवळ बोललं तर कदाचित प्रिया ही महिपतला सांगू शकते, कारण प्रिया ही महिपत आणि साक्षीची माणूस आहे हे तिला माहिती असतं. म्हणून ती सगळ्यांना शपथ देते आणि म्हणते की आपल्या घरातली गोष्ट बाहेरच्या कुठल्याच अगदी जवळच्या व्यक्तीलासुद्धा कळू देऊ नका. तेव्हा इथे प्रेक्षकांनो सायली आता मधुभाऊंची व्यवस्था आउट हाऊसमध्ये करते. तिथे त्यांना सगळं व्यवस्थित करून देते आणि ती म्हणते की तुमच्यासाठी नाश्ता डबा सगळं मी इथे वेळेवरती घेऊन येईन. तुम्ही कसलीही काळजी करू नका. आराम करा, गोळ्या औषधं घ्या आणि निश्चिंत राहा. घरातल्या कुणाचंही बोलणं मनावरती घेऊ नका, असं सायली आता मधुभाऊंना समजावते. तेव्हा इथे आता आउट हाऊसमध्ये मधुभाऊ राहत असताना प्रेक्षकांनो तिथे आता एक छोटं कपाट असतं. त्याचा ड्रॉवर असतो आणि त्या ड्रॉवरमध्ये एक लहान मुलीचा फोटो असतो. तो फोटो आता मधुभाऊंच्या हाती लागतो आणि तो फोटो बघितल्यानंतर मधुभाऊंच्या चेहऱ्यावरती स्माईल येते, कारण तो फोटो दुसरा तिसरा कुणीचा नसून लहानपणीच्या तन्वीचा तो फोटो असतो. आणि मधुभाऊंना तर माहिती असतं लहानपणीची तन्वी म्हणजे सायली ही कशी दिसायची. जेव्हा ती 6 वर्षांची होती, जेव्हा ती 7, 8, 9 वर्षांची झाली तेव्हा ती लहानाची मोठी मधुभाऊंच्या समोरच झाली. तेव्हा मधुभाऊंना तर माहिती आहे मोठी झाल्यानंतर सायली कशी दिसते, पण ती लहान असतानासुद्धा कशी दिसायची हे मधुभाऊंना माहिती होतं. आणि म्हणूनच जेव्हा लहानपणीच्या तन्वीचा फोटो मधुभाऊ बघतात तेव्हा त्यांना सायलीच आठवते आणि ते म्हणतात की माझ्या सायली बाळाचा फोटो इथे कसा, इथे कुणी बरं ठेवला असेल, या घराशी माझ्या सायलीचा काही संबंध तर नाही आहे ना, असा संशय आता मधुभाऊंना येतो. त्यामुळे ही गोष्ट आता मधुभाऊंना संपूर्ण सुभेदारांना सांगायची असते. पण इथे आता पूर्णाजीने सांगितलेलं असतं की या घरामध्ये मधुभाऊंनी यायचं नाही, आउट हाऊसमध्ये राहायचं. मग हे सत्य मी आता सांगू तरी कुणाला. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की नक्कीच नक्कीच माझ्या साऊ बाळाचा या घराशी काहीतरी संबंध आहे, काहीतरी ऋणानुबंध आहेत, म्हणून ती इथपर्यंत पोहोचले. तेव्हा मला आता काही जरी झालं ना तरीसुद्धा जाऊन सुभेदारांना सांगावंच लागेल की हा फोटो तुमच्याकडे काय करतोय आणि नेमकं या फोटोचं रहस्य काय आहे ना ते सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सगळे सुभेदार बसलेले असतात आणि तेवढ्यातच तिथे मधुभाऊ येतात. मधुभाऊ तिथे आल्यानंतर सगळ्यांना खूपच जास्त संताप होतो. सगळेजण सायलीकडे रागाने बघतात आणि म्हणतात की इथे जेव्हा मधुभाऊंना ठेवायचा निर्णय झाला होता तेव्हा अटी लक्षात आल्या होत्या ना की या घरामध्ये त्यांनी पाऊल नाही ठेवायचं म्हणून, मग तरीसुद्धा ते इथे काय करतायत. तेव्हा इथे सायली म्हणते मधुभाऊ तुम्हाला काय हवं होतं का, चला ना मी तिथेच घेऊन येते. एका मुलीचा जीव आपल्या वडिलांसाठी कासावीस होत असतो, पण इथे आता सगळेजण सायलीवरती रागावलेले असतात. म्हणून इथे सर्व लोकांनी माणुसकीसुद्धा विसरलेली असते. म्हणजे जी मुलगी तन्वी म्हणून त्या घरामध्ये वावरते ती प्रिया, तिने अर्जुन आणि सायलीचा डिवोर्स व्हावा म्हणून तिने जाऊन वकिलांना भेटून डिवोर्स पेपर तयार केलेले असतात आणि त्याच्यावरती सायलीची खोटी सहीसुद्धा केलेली असते. मग एवढी खोटी बोलणारी ही मुलगी, एवढी वाईट वागणारी मुलगी, ती सगळ्यांनी तिला माफ केलं आहे आणि आता तिला सून म्हणून स्वीकारायला तयार आहेत. पण इथे सायलीने एक सत्य काय लपून ठेवलं तर सगळेजण तिच्यावरती इतके रागावलेत जशी काही ती त्यांची आता वैरीणच झाली आहे. म्हणजे जी मुलगी सायली अर्जुनला वेगळं करण्यासाठी डिवोर्स पेपर तयार करते, त्याचबरोबर सायलीवरती चोरीचा आळ घेते, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवते, आपल्या आईचा अपमान करते, त्या मुलीला इथे ते लोक माफ करू शकतात आणि घरची सून म्हणून तिला स्वीकारू शकतात. पण ज्या मुलीने घरच्या लोकांना धक्का बसू नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून एक सत्य काही त्यांच्यापासून लपवून ठेवलं तर ती त्यांच्यासाठी दुश्मन झालेली आहे. याला काही अर्थ आहे तरी का. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता सगळेजण मधुभाऊंना विचारतात तुम्ही इथे काय करताय. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की तुम्ही सगळेजण माझ्या एका प्रश्नाचं जरा उत्तर द्या, हा फोटो तुमच्या इथे काय करतोय. तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणते की या फोटोबद्दल तुम्ही विचारणारे कोण, तुम्हाला माहिती नाही आहे का हा फोटो कुणाचा आहे. अहो आमची तन्वी तुमच्या इथेच राहिली होती ना, लहानाची मोठी तुम्ही केली आहेत, मग तुम्ही तिला ओळखली नाही का. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात काय, हा तुमच्या तन्वीचा लहानपणीचा फोटो आहे, मग हा तर माझ्या सायलीचा फोटो आहे, हे तुम्ही काय बोलताय. तेव्हा सगळेजण आश्चर्याने मधुभाऊंकडे बघायला लागतात आणि म्हणताय काय बोलताय तुम्ही, हा आमच्या तन्वीचा फोटो आहे, तुम्हाला लक्षात राहत नाही वाटतं, वय झालं आता तुमचं.
तेव्हा मधुभाऊ म्हणतात, माझं वय झालं आहे, पण मी अजिबात हे विसरू शकत नाही आहे की माझी सायली कोण आणि माझी प्रिया कोण. हे बघा, मी तुम्हाला एक सत्य सांगतो, मी आता कितपर्यंत जगेन मला माहिती नाही, कारण तो महिपत माझ्या जीवावरती उठला आहे. पण हा फोटो मला तुमच्या आउट हाऊसमध्ये भेटला आणि हा फोटो माझ्या साऊबाळाचा आहे. जेव्हा माझी सायली 6 वर्षांची होती, तेव्हा ती मला मंदिराजवळ भेटली होती आणि तेव्हा माझी सायली हुबेहूब अशी दिसत होती आणि त्यानंतर हळूहळू ती मोठी झाली. तिचा माझ्याकडे फोटो आहे. जेव्हा ती 6 वर्षांची होती तेव्हाचा सुद्धा आहे आणि ती 9-10 वर्षांची होती तेव्हाचा सुद्धा फोटो तिचा माझ्याकडे आहे आणि ते आश्रमामध्ये आहेत. तेव्हा मी माझ्या साऊबाळाला अजिबात विसरू शकत नाही आहे की ती कशी होती. जेव्हा मला सायली मंदिरामध्ये सापडली होती, त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. तिने घातलेले कपडे, तिने इथे छान कपडे घातले होते आणि कुठेतरी ती एखाद्या कार्यक्रमाला गेली होती असं मला वाटत होतं. आणि जेव्हा अपघात झाला तेव्हा ती रडत मला मंदिराच्या जवळ बसलेली भेटली होती आणि मग मी तिला घरी घेऊन गेलो. तिला विचारणा करता ती काहीही बोलली नाही. तिच्या हातामध्ये एक बाहुली होती, तिच्या गळ्यामध्ये एक लॉकेट होतं, तिच्या पायामध्ये अशी वाजणारी झांजरं होती आणि ती खूपच जास्त छान पद्धतीचे कपडे घालून तिथे बसली होती. मी माझ्या साऊबाळाला कसं काय विसरेन, तिचा मला एक एक दिवस लक्षात आहे. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की हा फोटो माझ्या सायली बाळाचा आहे, तो तुमच्या इथे काय करतो हेच मला विचारायचं होतं, म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा इथे पूर्णाजी कल्पना म्हणतात की हा आमच्या लहानपणीच्या तन्वीचा फोटो आहे, म्हणजे प्रियाचा. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अजिबात शक्य नाही आहे, प्रिया लहानपणी अशी दिसायचीच नाही. प्रियाचे सुद्धा फोटो माझ्याकडे आहेत. तिच्या स्कूल युनिफॉर्मचे फोटोज आहेत, जेव्हा तिची आई तिला घेऊन आली होती. आणि प्रियाला आमच्या इथे, जिला तुम्ही तन्वी म्हणताय ना, तिला आमच्या इथे तिची आई स्वतः घेऊन आली होती आणि ठेवून गेली होती. आणि सायली बाळ आहे ना, ती मला मंदिराजवळ सापडली होती. तेव्हा तिच्या गाडीचा अपघात झाला होता हे मात्र नक्की. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, मधुभाऊने इथे सायलीच्या आता अस्तित्वाचा खुलासा केलेला असतो की प्रिया ही खरी तन्वी नसूच शकते. आणि जर तुम्ही म्हणताय की हा तुमच्या लहानपणीच्या तन्वीचा फोटो आहे, तर ती माझी सायली आहे. सायली लहानपणी अशी दिसत होती आणि प्रिया जेव्हा 4 वर्षाची होती तेव्हा ती आश्रमामध्ये आली होती. मग तुमची जर मुलगी, तुम्ही म्हणताय तुमची तन्वी 6 वर्षाची असताना गायब झाली होती, मग प्रिया 4 वर्षाची असताना माझ्या इथे कशी काय आली? आणि तिच्या आईने स्वतः आम्हाला सांगितले की ती 4 वर्षांची आहे म्हणून, मग ती तन्वी कशी काय असू शकते? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मधुभाऊ अजून एका गोष्टीचा खुलासा करतात. जर तुम्ही म्हणताय की प्रियाची आई ह्या प्रतिमाताई आहेत, मग प्रियाची आई जर प्रतिमाताई आहेत, मग ज्या प्रियाला तिथे घेऊन आल्या होत्या त्या कोण होत्या? त्या तर म्हणत होत्या की मी आई आहे म्हणून आणि मी स्वतः माझ्या मुलीला इथे सोडून जाते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मधुभाऊंनी सगळं सत्य सांगितलेलं असतं. ते म्हणतात की एवढ्या दिवस काही गोष्टी माझ्या लक्षात येत नव्हत्या, कारण मी जेलमधून आलो होतो, मी गांगरलो होतो. पण आता सगळ्या गोष्टी सविस्तरपणे माझ्या लक्षात आलेल्या आहेत. माझी सायली बाळ जेव्हा मला सापडली तेव्हा ती 6 वर्षांची होती आणि त्यावेळेला तिने छान असे घागरा घातला होता, तिने चनिया चोली घातली होती. हे सगळे कपडे तिने त्यावेळेला जे घातले होते ते सगळे कपडे मी अजून सांभाळून ठेवले होते त्यांच्या गाठोड्यामध्ये. पण त्यातलं बरोबर सायली बाळाचं गाठोडं कसं काय गायब झालं मला काही कळत नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता प्रियाचं भांडं फुटलेलं असतं. मधुभाऊ म्हणतात की ही तन्वी म्हणजे माझी सायलीच आहे, हा फोटो माझ्या सायलीचा आहे आणि ते फोटो मी अजूनसुद्धा जपून ठेवलेत. सायली बाळाच्या फोटोच्या मागे ती जेव्हा मला सापडली होती तेव्हाची तारीख, तेव्हाची 6 तारीख मी त्याच्यावरती टाकूनसुद्धा ठेवलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, त्याच्यावरती 6 तारीख ही जर टाकून ठेवली होती, याचा अर्थ 6 तारखेलाच अर्जुनचा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाच्या दिवशीच सायली मधुभाऊंना सापडलेली असते आणि ती तारीख मधुभाऊंनी तिच्या फोटोवरती टाकलेली असते. त्यामुळे इथे मधुभाऊंनी सत्याचा उलगडा केलेला असतो. तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. जर ही आपली सायली हीच जर तन्वी आहे, तर मग जी आत्तापर्यंत तन्वी म्हणून सगळीकडे वावरते ती कोण? त्यामुळे इथे पूर्णाजी आता प्रतिमा, रविराज काका आणि प्रियाला सुद्धा घरी बोलावून घेते आणि मधुभाऊ जे काही बोलतात ते सगळं त्यांच्यासमोर सांगते. तेव्हा प्रतिमा म्हणते, मला सुद्धा या मुलीवरती डाऊटच होता. तिला मी बोलताना ऐकलं होतं तिला अश्विनबरोबर लग्न करायचं आहे पैशांसाठी, कारण तिला सुभेदारांची फक्त सून व्हायचं आहे. तिचं काही प्रेम वगैरे नाही आहे. तिला इथे घरामध्ये यायचं आहे, या घरावरती राज्य करायला. तेव्हाच मला हिच्यावरती संशय आला, जेव्हा हिने मला वेडं करण्याचा प्रयत्न केला होता. मला आगीची
मृत्यूची भीती वाटते तरीसुद्धा माझ्या चेहऱ्यासमोर सतत आग घेऊन येत होती. मला त्रास देण्याचा प्रयत्न करत होती. रविराजांबरोबर गोड गोड बोलून मला त्रास देत होती. तेव्हाच मला कळलं की ही माझी मुलगी असूच शकत नाही. ही दुसरी कुणीतरी मुलगी आहे. जे तन्वीबद्दल मला वाटतं म्हणजे सायलीबद्दल, ते या मुलीबद्दल मला कधीच काही वाटलं नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो मधुभाऊंनी जे सायलीचं सत्य सांगितलेलं असतं त्यावरून खुलासा होतो की सायली हीच खरी तन्वी आहे.